फडणवीस साहेब त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये असणारे प्रताप सरनाईक जे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत, त्या प्रताप सरनाईकांचं या सगळ्या संदर्भाने काय मत आहे? तर प्रतापजी सरनाईक म्हणतात की मराठी माणूस जर रस्त्यावरती उतरत असेल तर त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मला सुद्धा रस्त्यावरती जाणं गरजेचं वाटतं आणि म्हणून त्या सगळ्या मराठी माणसांच्या अस्मितेसाठी, त्यांच्या आवाजासाठी मी रस्त्यावरती उतरणार. आणि म्हणून ते काय म्हणतात, म्हणून मी काय करतोय, मी मंत्री नंतर असेल, मी आमदार नंतर असेल, मात्र मी सगळ्यात पहिला कोण आहे, तर मी सगळ्यात पहिल्यांदा इथं एक मराठी माणूस आहे आणि म्हणून मी मंत्री आणि आमदार नंतर असेल, मात्र मराठी माणूस म्हणून, या महाराष्ट्राचा माणूस म्हणून मी शेवटच्या चितेवरती जाऊपर्यंत मराठी असणार आहे, असं या सगळ्या प्रताप सरनाईकांचं मत होतं. मग त्यावेळेला मला त्या प्रतापजींना सुद्धा विचारायचं आहे की प्रतापजी, तुम्हाला जर वाटत असाल तुम्ही मराठी आहात, तुम्ही इथली अस्मिता असणारा मराठी माणूस पहिला आहात, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळ्यात या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला जर तिथं जावंसं वाटत असेल तर तुम्हाला ते तुमच्या मंत्रीपदाची जी खुर्ची आहे ती खुर्ची सोडावी अशी पण वाटत नाही का? कारण या मराठी माणसांवरती हिंदी सक्ती लादणारे सुद्धा तुमचंच मंत्रिमंडळ आहे. या मराठी माणसांवरती अशा पद्धतीचा जो काही तुमचा सध्याचा वातावरणाचा जो भाग तयार झालेला आहे किंवा जो मुद्दा चालू झाला हे सगळं चालू करणारे सुद्धा तुमचंच मंत्रिमंडळ आहे किंवा या सगळ्या संदर्भाला सुद्धा परवानगी नाकारणारं मंत्रिमंडळ हे सुद्धा तुमचंच आहे. मग अशा वेळेला त्या मंत्रिपदाच्या खुर्चीवरती बसावं तरी वाटतं का तुम्हाला? हा सगळ्यात मोठा आणि साधा प्रश्न मला तुम्हाला प्रतापजी विचारायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जर जमलं तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मोठमोठ्या म्हणजे अगदी वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवरती येताय आणि वेगवेगळ्या बाईट देताय. त्या बाईट देत असताना तुम्ही म्हणताय की मी पहिला मराठी आहे आणि नंतर पुढे जाऊन बघाल तर मी इथं एखादा मंत्री आहे किंवा मी जो काही आमदार आहे किंवा जे काही माझ्याकडे पदं आहेत ती सगळी पदं नंतर, मात्र मी पहिल्यांदा मराठी आहे, मी चितेवरती जाऊपर्यंत मराठीच राहणार आहे. म्हणजे तुम्हाला चिता आठवत असेल परंतु इथं होत असलेली मराठीची माती ही तुम्हाला आठवत नाही का? आणि ती जर मराठीची माती हे सत्ताधारी करत असतील आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून अजूनही तुम्ही मंत्रिमंडळात बसत असाल आणि मग वर तोंड करून तुम्ही जर त्या मोर्चामध्ये जाऊन सहभागी होणार असाल तर त्यावेळेला तिथं असणारी मराठी माणसं काय करणार आहेत? तुमचं 10-15 मिनिटात तुम्हाला पळवूनच लावलं ना तिथून. मग ते पळवून लावत असताना काहीतरी फेकाफेकी झाली हे सगळ्यांना लक्षात आलं असेल, काहींकडून आरडाओरडा झाला हे सगळ्यांनी बघितलं असेल. मग मला असं म्हणायचं आहे, ह्या सगळ्या आरडाओरड्याच्या गोष्टी असतील, हे फेकाफेकी असेल, हे कशामुळे झालं? सत्तेत असताना तुम्ही फक्त तुमचा मतदारसंघ शाबूत ठेवायचा आहे किंवा माझ्या मतदारसंघाचा तो थोडासा भाग आहे म्हणून तुम्हाला जर तिथं तशी भूमिका मांडावीशी वाटत असेल तर मात्र हे चुकीचं आहे. तिथं तुम्ही राजकारण खेळून तुमची ती 10-15% जी काही मराठी मतं असतील ती आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असेल किंवा एकानं काय म्हणतात, आपल्याकडे एक म्हण आहे की एकानं मारल्यासारखं कर आणि दुसऱ्याला अगदी तोंडावरून हात फिरव, अशा पद्धतीची तुम्ही भूमिका करताय का? आणि मला आणखीन एक महत्वाची गोष्ट विचारायची आहे. शिवसेना जी बाळासाहेबांची शिवसेना होती ती शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळेला जे प्रताप सरनाईक ज्या शिवसेनेमध्ये आहेत ते शिंदेची शिवसेना, ज्यांना धनुष्यबाण मिळालं, ज्यांना बाळासाहेबांचं नाव त्यांच्या बॅनरवरती आजही असतं, प्रॉपर शिवसेना आणि शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत, मात्र तो शिवसेनेचा जिगरा तुमच्याकडे कुठे गेला? जर तुम्हाला चिन्ह मिळालेलं आहे, तुम्हाला पक्ष मिळालेला आहे, या सगळ्या गोष्टी जर मिळालेल्या असतील तर मुंबईमध्ये मराठी माणसावरती जेव्हा जेव्हा अन्याय झालेला आहे तेव्हा तेव्हा सगळा शिवसैनिक हा रस्त्यावरती उतरलेला आहे, आवाज उचललेला आहे, मुंबईतलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज सगळ्यात जास्त आमदार जर बघितलं गेलं भाजप नंतर तर तुमच्याकडे आहेत. खासदारांच्या बाबतीत सुद्धा काही कमी तुम्ही नाही आहात. मात्र हे सगळं असताना सुद्धा तुम्ही आज स्वतः शिंदेचे सुपुत्र खासदार आहेत आणि शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत. मग असं असताना शिवसेनेचा तो मराठी माणसाचा बाणा, मराठी अस्मितेचा बाणा कुठं आहे? बाळासाहेबांनंतर संपला, मग शिवसेना तर तुमच्याकडे आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही समजायचं का की मराठीचा मुद्दा, मराठीची अस्मिता आजही बाळासाहेबांचे सुपुत्र अर्थात उद्धवजी ठाकरे यांच्याकडे उभाटा जरी तुम्ही त्यांना म्हटलं तरी सुद्धा त्यांच्या खांद्यावरती आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच तो पुतण्या राज ठाकरे यांच्या खांद्यावरती अजूनही तो झेंडा आहे असं म्हणायचं का? मग असं सगळं असताना मग ते धनुष्यबाण आणि ते चिन्ह या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही काय करताय? निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारासाठी, सत्तेसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ते जर चिन्ह गरजेचं वाटत असेल तर मला वाटतं ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. माझा काही रोष नाहीये, शिंदे साहेबांबद्दल रोष नाहीये, प्रतापजी सरनाईक यांच्याबद्दल रोष नाहीये किंवा इतर व्यक्तींबद्दल रोष नाहीये. मात्र मला सगळ्यात छोटा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतोय की मराठीवरती ज्या वेळेला अन्याय होतोय, ज्या वेळेला अमराठी लोक मोठ्या प्रमाणात तिथं बोलताना दिसतात, अशा वेळेला तुम्ही सगळेजण शांत का? तुम्हाला का उत्तर द्यावी वाटत नाहीत?
तुम्हाला का बोलावं वाटत नाही? तुमचं तोंड दाबलंय का? तुमच्या तोंडाला पट्टी मारली आहे का? तुम्हाला संपवण्याचं काम केलं जातंय का? तुम्हाला आज पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या भागामध्ये जय गुजरात म्हणावं लागतंय, म्हणजे एवढं प्रेशर तुमच्यावरती आलंय का? काय नेमकं कारण काय आहे? मला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला खरंच शिंदे साहेब तुमच्याकडनं सुद्धा हवंय किंवा सगळ्या मंत्रिमंडळाकडनं सुद्धा हवंय. गेल्या काही दिवसांपासून मी अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय. फडणवीस साहेबांचे पोस्ट ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला अजित पवार फडणवीस यांचे फोटो हायलाइट दिसतात. तुम्ही कुठेतरी कोपऱ्यामध्ये गेल्यासारखे दिसताय. तुमच्या अनेक मंत्र्यांचं ऐकलं जात नाही. विधान भवनामध्ये जर बघितलं तर अनेक भाजपचे आमदार असतील तर ते तुमच्या मंत्र्यांच्या संदर्भानं चुकीचं बोलताना दिसतात. अजितदादांच्या मंत्र्यांच्या संदर्भानं चुकीचं बोलताना दिसतायत. म्हणजे तुम्ही सत्तेत बसून पछतावताय का? काय नेमकं काय दुखतंय? तुम्हाला बोलताही येत नाही, मग ते काय म्हणतात नाक दाबून बुक्क्यांचा मारा, असा काही प्रकार चालू आहे का? तसं असेल तर तसं बेधडकपणे बोला. महाराष्ट्रातली जनता उभी राहील परत तुमच्या सोबत. पुन्हा एकदा तुमच्या 40, 50, 60, 100 आमदारांपर्यंत तुम्हाला घेऊन जाता येईल. कारण तुमच्याकडे पक्ष आहे, चिन्ह आहे, माणसं आहेत, सत्ता आहेत, सगळ्या गोष्टी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असताना मराठी माणसांवरती जर अन्याय होत असेल, अशा परिस्थितीमध्ये जर आपण उभे राहणार नसू तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव साहेब आज कुठलंच नाहीये, हे लक्षात घ्यावं लागेल. आज महाराष्ट्रामध्ये अमराठी माणसं मोर्चे काढतात म्हणजे काय म्हणायचं याला? खरंच मोठी धाडसाची गोष्ट आहे. म्हणजे उद्या विचार करा, साधा विचार करा. मला इथं जे बघणारे पब्लिक जे मला दिसतायत बघतायत, या सगळ्यांना मला विचारायचं, आपण सगळेजण मिळून एक 50-100 लोक एकत्रित झालो किंवा आपण 1000 लोक एकत्रित झालो आणि आपण सगळेजण जाऊन उद्या बिहारमध्ये मोर्चा काढायचा असा निर्णय घेतला, चला काय होईल हो तिथं? आज ते बिहारचे मंत्री आमदार खासदार म्हणतायत की मुंबईची माणसं मराठी लोग जो वहां के हैं वो हमारे लोगों की वजह से जी रहे हैं, हमारे लोगों के तुकड़ों पे ये लोग जीते हैं. म्हणजे आज आपण त्यांच्या तुकड्यावरती जगतोय का? एक कोणतरी बया होती, तिचं मी वक्तव्य ऐकलं. ती तर म्हटली की आमच्या लोकांनी 4 दिवस दुकानं बंद ठेवली तर ही माणसं उपाशी मरतील. म्हणजे या सगळ्या अमराठी लोकांवरतून बाहेरच्या आलेल्या लोकांवरती आम्ही जगतोय का? म्हणजे आमचं जगणंच ह्या सगळ्या माणसांमुळे आहे. हे नसतील तर आम्ही महाराष्ट्रात जगणारच नाही, आम्ही उपाशी मरू. आणि हे सगळं बोलत असताना, ही सगळी अमराठी माणसं बोलत असताना, मोर्चे काढत असताना एकही कंप्लेंट नाही, एकालाही अटक नाही. परवा तर तो कोण केडिया भेडिया कोणतरी होता, तो आला सरळ आणि तो कुठल्या त्या बडे मुद्द्याच्या शो वरती आला आणि तो म्हटला की मी बोलणारच नाही, तुम्हाला काय करायचंय करून घ्या. 30 वर्ष झाला हा माणूस महाराष्ट्रात राहतोय, मुंबईत राहतोय. या माणसाला 1 नाही 2 नाही 6 भाषा येतात. बंगालमध्ये गेला तर 2-3 वर्ष राहिला असेल, 1-2 6 महिने काहीतरी राहिला होता, तर त्यानं बंगाली शिकली. कारण तिकडच्या लोकांना माहिती आहे तिकडे ते त्यांच्या भाषेतच बोलणार. तुम्ही काही करा, तुमच्या भाषेत बोलणारच नाहीत. म्हणजे साधं सांगायचं झालं तर बंगाली लोक बंगाली सोडून हिंदीमध्ये बोलायला लागला तरी त्याला बंगालीत बोलायला लागेल. पहिला त्याला शिकावी लागेल, त्याशिवाय त्याचा तिथं पत्ता हलणार नाही. आणि आम्ही मात्र मराठी माणसांनी काय करायचं, रिक्षावाला ओ भैया रिक्षा रोको ना थोडा, मुझे वहां तक जाना है. म्हणजे आम्ही मराठीनीच तसं बोलायचं. दुकानात गेलो तर भैया मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, भैया एक पाणीपुरी बनाना. म्हणजे आम्ही मराठी माणसांनीच ह्या सगळ्या गोष्टी तिथं बोलायच्या. का महाराष्ट्रात राहून ए रिक्षा मला दादा तिथपर्यंत जायचं असं आम्ही त्या रिक्षावाल्याला बोलू शकत नाही? आज दुर्दैव हे आहे की मुंबईमध्ये हेच बोलावं लागते की भैया मुझे वहां तक जाना है, भैया मुझे मीरा रोड तक जाना है, भैया मुझे बोरिवली तक जाना, छोडोगे क्या? मग त्याच्यानंतर तो आणि वरतून टाट बाण्यानं म्हणतो नाही मैं वो साइड में नहीं जा रहा हूं, मैं दूसरी साइड में जा रहा हूं. म्हणजे रिक्षावाल्यांना सुद्धा तिथे अमराठी जे आहेत, मला प्रामाणिकपणे सांगायचंय तुम्हाला की इतका माज आहे की तुम्हाला जिथं पाहिजे तिथं ते सोडत नाहीत, जाऊ देत नाहीत. तिथल्या एखाद्या व्यापाऱ्याकडे गेलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं मराठीत बोललात किंवा एखादा पाणीपुरीवाला जरी असला, एखादा भाजीवाला सुद्धा फळ विक्रेता असला, त्याच्याशी तुम्हाला जाऊन हिंदीतच बोलावं लागतं. ती माणसं तुमच्याशी मराठीत बोलणार नाहीत. मग हे जे चालतंय ना सध्या महाराष्ट्रामध्ये, हे दुर्दैवी आहे. आणि याच्यासाठी आज मराठी माणूस रस्त्यावरती एकत्र येतोय. आणि त्यावेळेला जर आमचं याच महाराष्ट्रातलं मराठी माणसांचं सरकार बंदी लादत असेल, अटक सत्र चालू करत असेल, तर या गोष्टीचा मात्र एक मराठी म्हणून साहजिकच निषेध वाटतो. आणि तो जर वाटत नसेल आणि तो जर व्यक्त करणं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर खुशाल अटक करा. आज मी बोलतोय, मला अटक करा. आज महाराष्ट्रातले जे काही लोक रस्त्यावरती उतरतायत त्यांना अटक करा. मीडिया चॅनलवरून जे मीडियावाले बोलतायत प्रत्येकाला अटक करा.